सर, आमच्या चॅनलवर आपला अभिनंदन स्वागत आहे. आणि भालगाव ग्रामपंचायतमध्ये एक महिला सरपंच आहे. तो महिला सरपंचने आतापर्यंत विकासाचे काय काय काम केलेले आहे त्याच्याबद्दल पूर्ण माहिती द्या. इथं अश्विनी सोमनाथ देवळे सरपंच, तसेच भाऊसाहेब लिंबाजी पाटील देवकर उपसरपंच आहेत. आता ह्या 5 वर्षात त्याच्या माध्यमातून गावामध्ये जवळजवळ 80% दिले, 75%च्या वर प्युअर ब्लॉक रस्ते, सिमेंट रस्ते, दैनंदिन कामामधील साफसफाई असेल, पाणी पुरवठा असेल, टंचाईमध्ये आम्ही पाणी पुरवठ्यासाठी पूरक योजना राबवतो. शासनाचे जे एकरात्मक धोरण आहे, नळ योजना घरोघर आहे. सर, घरकुलचे जे लाभार्थी आहेत आतापर्यंत किती लोकांना लाभ आहे? आम्हाला PMY मध्ये आम्ही एकूण आज 70 लोकांना आता लाभ दिला. मनरेगामध्ये मनरेगामध्ये वैयक्तिक लाभ असतात, विहिरी, गाय गोटे आणि घरकुलचे काही नसतात. सर, भालगाव गावात धार्मिक स्थळे आणि शाळा किती आहेत? ते प्राथमिक शाळा एक आहे, इथे एक राम मंदिर आहे, याला खूप पुरातन जुना इतिहास आहे. संत रामदास स्वामीच्या हाती स्थापना आहे असं एक राम मंदिर आहे, खूप असं वैभवशाली. त्याच्यानंतर एक हनुमान मंदिर, गणपती मंदिर, भगवान बाबाचं मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, समाज मंदिर, त्याच्यामध्ये गौतम बुद्ध देखील प्रतिमा पण स्थापन केलेली आहे. आता तसेच संत रोहिदास महाराज मंदिरात काम चालू आहे. सर, गावात अशी मोठी कोणती समस्या आहे जे आपण मागणी केली, शासना करून आतापर्यंत निवारण झाल्याने? भालगाव आडगाव जे आमच्या रस्त्याची ज्याच्या वेळी तुम्हाला गड्डा दिसला झाले नाही आता. आपलं नाव सर? पांडुरंग मिंचुळे. आमच्या चॅनलवर आपला स्वागत, अभिनंदन आहे. आणि आपण जे भालगाव ग्रामपंचायतमध्ये एक अधिकारी आहे, किती वर्षापासून कार्यरत आहे? सर, मी भालगावला 2 वर्षापासून कार्यरत आहे ग्रामपंचायत अधिकारी म्हणून. 2 वर्षाच्या कार्यकाळामध्ये काय काय विकासाचे काम झाले होते? 2 वर्षात भरपूर कामं झाले. ड्रेनेज लाईन गावात जवळपास 80%च्या वर ड्रेनेज लाईनचे काम झाले. प्युअर ब्लॉकचे काम पण आमचे जवळपास 75% झालेले आहेत गावात. सिमेंट रोड म्हणजे आधी जे कामं नव्हते ते आम्ही पूर्ण करून घेतलेले आहेत. सिमेंट रोड, पाणी पुरवठ्यामध्ये जलजीवन मिशन मधून आमचं 1 कोटीच्या वर योजना सुरू आहे. त्यामध्ये पाण्याची टाकी, गावात अंतर्गत पाईपलाईनचे काम केले. हर घर जे काही शासनाची योजना आहे, हर घर जल, ते आम्ही सध्या राबवत असून प्रत्येकाच्या घरी नळाने पाणी पुरवता यावे याचं उद्दिष्ट आहे. त्याच्यानंतर वॉटर फिल्टर बसवलेलं आहे. स्मशानभूमीचं सुशोभीकरण वगैरे भरपूर. मॅम, महिला सरपंचचे नाव काय आणि उपसरपंच कोण? महिला सरपंच आमच्या अश्विनी सोमनाथ देवळे त्या सरपंच आहेत आणि आमचे उपसरपंच भाऊसाहेब लिंबाजी देवकर. आणि सभासदांची संख्या किती मॅम? सभासदांची संख्या 9 आहे. 9 पैकी आमचे 2 पद रिक्त आहे सध्या आणि 7 कार्यरत. काय नाव आहे आपलं? माझं श्रीमती DR मेश्राम, ग्रामपंचायत अधिकारी. आणि ग्रामपंचायतचं नाव? माझ्या ग्रामपंचायतचं नाव भालगाव, ग्रामपंचायत भालगाव, तालुका जिल्हा छत्रपती संभाजी. थँक्यू. समोर. आता आम्ही बोलल्याप्रमाणे आमच्या कार्यकाळात हा माननीय संदीपांजी घुमरे साहेब यांनी आम्हाला हा 70 लाखाचा निधी देऊन आत्ताचे लोकार्पण सोहळा झालेला आहे. लोकार्पण हो गया सर? हो का? एक उपस्थिती थी, जेवढे उपस्थित होते हे जुने आमचं रामदास महाराजांच्या स्वतः मूर्ती स्थापना केल्या होत्या. त्या याच्यामध्ये छोट्या मूर्त्या आहेत. या आता महाराजांच्या परवानगीने आणि महाराजांच्या हाताने सर्व नवीन बसवल्या. या मला संदीपांजी घुमरे साहेब आता खासदार यांनी आम्हाला 70 लाख रुपये देऊन हे सभागृहाचं काम आता पूर्ण झालेलं आहे. ठीक, ओके. थँक्यू. आता बाहेर की अभी कैसे तो दोनों के लिए अब तक 2 पेज के लिए तो फिर बन जाएंगे. हाँ, अभी तो नंबर लिखो ना. हाँ, वो भी तो अभी मेरा भी उसका है, मैं इसके से थोड़ा सा आज